वडिलांनी केलेल्या मारहाणीसह शिवीगाळीमुळे 7वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीनं गळफास घेत जीवन संपवले। ही घटना शुक्रवार दिनांक 25 रोजी घडली। प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे असं जीवनयात्रा संपवलेल्या मुलीचं नाव आहे। मृत प्रियदर्शनी ही विद्यानिकेतन शाळेत इयत्ता 7वीत शिकत होती। तिला तिच्या वडिलांनी वारंवार मारहाण केली, ते तिला सतत शिवीगाळ करत असत असा आरोप प्रियदर्शनीच्या आईनं केला। मीडियाशी बोलताना केलेला आहे। वडील सतत मारहाण करत असल्यानं ती तिच्या आजीच्या घरी राहण्यास गेली होती। तेव्हा प्रियदर्शनीला वडिलांनी फोन केला, तू आत्ताच्या आत्ता घरी ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करेन अशी धमकी त्यांनी दिली। त्यामुळे प्रियदर्शनी घाबरली आणि ती घरी आली। त्यानंतर वडिलांनी तिला मारहाण केली व ते घरातून निघून गेले। यानंतर तिची आई पण मार्केटला गेली, तेव्हा प्रियदर्शनीनं घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तिची आई अनुराधा शिंगे यांनी सांगितलं। प्रियदर्शनीच्या आईनं केलेले आरोप खरे आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। वडिलांनी केलेल्या मारहाणीसह शिवीगाळीमुळे 7वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीनं गळफास घेत जीवन संपवले। ही घटना शुक्रवार दिनांक 25 रोजी घडली। प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे।